ठीक आहे, पाणी घ्या, शांत व्हा जरा. आता परत नाही वागायची ती अशी. जयश्री, एक सल्ला देऊ का? काय आता? म्हणजे बघा, तुम्ही लग्न करून टाका. तुम्हाला काय मम्मी भेटून गेलीये का? म्हणजे ती पण असंच म्हणत होती. ती तर माझं लग्न लावूनच देणार, आणि ते बी तिच्या पसंतीच्या मुलासोबत. म्हणून म्हणलं. हा, आता मम्मीने पोरगा बघितला म्हणल्यावर तुम्हाला साधेचाच पोरगा बघितला असणार रे. माझं एकच ध्येय, त्या शीतलीला सुखानं जगूच नाही द्यायचं मला. हा, नकाच देऊ जगू, नाहीच द्यायचं आपण जगू. पण आम्ही काय म्हणतोय त्याचा पण विचार करा. समजा पोरगा तुम्हाला सपोर्ट करणारा असेल तर, म्हणजे आपल्या मिशन मध्ये साथ देणारा असेल तर. मला कोणाची गरज नाहीये, माझी मी सगळं करायला समर्थ आहे. टॅलेंट काय रे हे? आम्ही लग्नासाठी ह्यांना प्रपोज करणार तर ही बुर्र. भैया, ही जयश्री वादळ आहे, वादळ. अरे, हे वादळ बाटलीत कसं उतरवायचं? टॅलेंट मला वाटायला लागले हिच्याशी लग्नाचा विचार करून आम्ही चुकी तर करत नाही ना? देवा, तुलाच काळजी रे. डू समथिंग. मिसेस फौजी, ओ मिसेस फौजी. काय हो? अगिता आहे तुम्ही? आज काय झालं माहितीये का? अख्ख्या युनिटवर फक्त एकच चर्चा, गणेश फेस्टिवल आणि शीतल. अहो, पोरं तर काय म्हणत होती माहितीये का? आज्या, आजपासून तुला आज्या म्हणून नाही, शीतल मॅडमचा नवरा म्हणून ओळखणार. शीतले, इकडे बघ बरं. मला याला आज उशीरच झाला ना, मी वाड्या घेत. काय झालं? तू का अशी? कुठे काय तेव्हा, ते 2 दिवस लई धावपळ झाली ना, म्हणून जरा थकवा आलाय आणि झोपी नाही झाली नीट, म्हणून. शीतले, दुसरंच काहीतरी झालंय, सांग बरं मला. अहो नाही, खरंच काय नाही. तुझा आवाज बी कसा येतोय बघ शीतले, इकडे बघ. काय झालं सांग मला. अहो, काय नाही, चला. शीतले, थांब. असं नको करू शीतले, नको मनात ठेवू. काय झालं सांग मला, चल. आणि बघ, तुला एकतर काय लपवता येत नाही. किती जरी प्रयत्न केला ना, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. चल सांग. अहो, ते शीतले, शांतो, शांतो. काय झालं एवढं रडायला? हा, आपलं बोलणं झालं म्हणून मी घरी सगळ्यांना फोन करून बाबा भाऊजींबद्दल सांगितलं. मामांना त्यांचा फोटो बी पाठवला. त्यानंतर मला जयश्रींचा फोन आलता. मला वाटलं बाबा भाऊजींचा फोटो आवडला म्हणून ते फोन केला. तर मी जरा त्यांची चेष्टा केली. म्हणलं मुलगा आवडला वाटतं, लग्नाची तयारी करायला घ्या वगैरे. तर ते माझ्यावर लई चिडल्या. चिडली का?
वय. लय काय बाय बोलल्या मला. मला बोलल्या तुला मी या घरात नको म्हणून मला बाहेर काढायला बसलेस तू. तुला मी सांगितलं होतं माझ्या कशात बी लुडबुड करत जाऊ नकस. तरी बी तू असली कामं करतेस. जे करायला गेलीस तेवढंच कर फक्त. हो, माझ्या मनात कुठं काय होतं तेव्हा. मी जे काय केलं ते चांगल्याच मनानं केलं ना. ते तू चांगल्या मनानेच केलंयस. तू कशाला मनाला लावून घेतीस? मग काय करू. लई काय बाय बोलल्या मला. ते बी चिडून. नाही खरं तर ना माझीच चूक झाली. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं माझ्या कशात बी लक्ष घालू नका. मलाच राहवलं गेलं नाही. मला असं वाटलं आता तरी त्यांचे विचार बदलले असतात. पण माझीच चूक झाली. शिकले तुझं काय चुकलेलं नाही. इथं बस बस इथं बस बस. हे बघ आपलं कसं झालं माहितीये का. जखमीवर मलम लावलं की चणचणत का नाही. हा हा म्हणून मलम लावायच्या आधी जखमीवर मायेची फुंकर घातली पाहिजे. नेमकं तेच राहिलं तुझ्याकडनं. तू डायरेक्ट विषयावर हात घातला म्हणून चिडली असेल ती. हो पण एवढं. हे बघ आता लग्न त्याच्यासाठी लय नाजूक विषय शिकले. किती जरी म्हणलं तरी माणूस दुखावलेला असत आणि अंगावरच्या जखमा वेळ लागल्या तरी बऱ्या होतात. पण ही मनाला लागलेली जखम आहे शिकले. मग आता काय नाही आपण मनम लावलाच पाहिजे. पण त्याआधी तिच्याशी नीट बोलून घेऊ आपण. नाहीतर मी बोलतो तिला कळ. आणि हे बघ रागाच्या भरात बोलली असेल ती नको लय मनाला लावून घेऊ. नाही मला तर असं वाटतंय मी परत गावात गेले होते माझ्याशी बोलणारच नाही. आता येडी का कोणी तू. अगं नकोच एडीचं टेन्शन घेऊ तू. मी लहानपणापासून ओळखतो त्याला. अगं रागाच्या मनात माणूस असं वागतं कधी कधी. हे बघ ती तुला 2 दिवसात फोन करते की नाही बघ. नंतर तू कर पूर्ण नीट बोलत तू याशी. नुसतं अगं हस की जरा. अरे परत हो हस म्हणलं मी. हा मरून दाखवायला नाही सांगितलं. तुम्हाला का कधी बी चेष्टा सुचते वय. आता तू हसलीच नाही तर मग कसं. मी जेवण गरम करायला घेते. शिकले राहू दे जेवण. तू हस बरं.
राम राम जवान। जी जी मान। आप सबसे मुझे एक जरूरी बात करनी है। आप लोगों को मैंने बता दिया था कि आप लोगों को कश्मीर इलाके में हमारे यूनिट में जाना पड़ेगा, लेकिन अब बात ऐसी है कि वक्त से पहले ही आपको वहां रिपोर्टिंग करनी है। अरे अगले हफ्ते ही आपको वहां जाना है। जी जी मान। त्याआधी तुम्हाला मला काही सांगायचंय। ते आसाम नाही, काश्मीर आहे। अतिशय सेन्सिटिव्ह एरियात तुम्ही जात आहात, तेव्हा इतनी डिसिप्लिन तिथंही हवी है। दिमाग को ठंडा रखना है। दुश्मन हमारे नजरों के सामने रहता है, तो कोई मजाक नहीं, कोई मस्ती नहीं। गॉट इट? जी जी मान। तो सब तैयार है ना? कब निकलना है आपको जल्दी बताया जाएगा। चलो डिसमिस। परेड लॉन्चर। अजिंक्य तुम ठहरो। जी जी मान। अजिंक्य तुम 2 दिन की छुट्टी ले सकते हो। लेकिन क्यों? तुम्हें घर की भी तो ड्यूटी है। नहीं सर, वैसे कोई बात नहीं सर। अपने वाइफ के साथ थोड़ा टाइम स्पेंड करो और 2 दिन बाद शीतल को गांव भेज दो। जी जी मान। काय राजा, का थांबवलं होतं रे? काय नाही, 2 दिवसाची सुट्टी दिली मला, म्हणले शीतल सोबत वेळ घालव. अरे वा, भारीच आहे की मग. अरे वा काय, 2 दिवसांनी तिला माघारी जावं लागेल. पण एक बोलू का बाबा, तू लय नशिबानीसला का. तुला कमीत कमी शीतल वहिनींबरोबर राहायला तरी मिळालं. नाहीतर आमचं बघा, आम्ही इकडे आलो, आता इथनं डायरेक्ट इकडे काश्मीरला. घरच्यांची भेट नाही ना काय नाही. आता असं वाटतं डायरेक्ट दिवाळी नंतरच भेट होईल. तू म्हणतोस तर खरायला का की आपल्या कुटुंबाशिवाय राहणं, आपल्या माणसांशिवाय राहणं लय अवघड असतं. पण आपण पडलो फौजी, आईच्या रक्षणासाठी आईपासूनच लांब राहायला लागतं आपल्याला. अरे ते आहेच रे, पण काय झालं तरी आठवण येतेच ना रे. हो येतेच की आठवण. आणि शेवटी एका पॉइंटला आपल्याला काय वाटतं, कसं वाटतं हे फक्त आपण आपल्या माणसाला सांगू शकतो ना. आणि शीतलीकडे आल्यावर तर लयच जाणवलं बघ मला. तिला आता 2 दिवसात जायला लागेल. तिला कसं सांगू तेच कळना मला. हॅलो. हा शीतल, हा मामा बोला की. आजा काय ड्युटीवर गेला काय? वय म्हणजे त्यांना कर्नल साहेबांनी बोलवून घेतलं होतं, तिकडेच गेलेत. काय नाही, तुझ्याशी जरा बोलायचं होतं म्हणून फोन केला होता. हा बोला की. शीतल, तू JD साठी मुलगा बघितला का नाही? आमची जरा चर्चा झाली. आम्हाला नको वाटतंय ग. म्हणजे तिला असा मुलगा पाहिजे की जो तिच्या बरोबर राहील, तिला सपोर्ट करेल. कसं आहे, तिचं बी मत आपण लक्षात घेतलं पाहिजे ना. ठीक आहे ठीक आहे. नाही म्हणजे ते बी बरोबरच आहे की. तेवढं त्या पोराला जरा नीट समजून सांग बर का. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी बोलते त्यांच्या संग. हा कसं आहे, त्याचा गैरसमज नको व्हायला. नाही नाही, असलं काय बी होणार नाही. तुम्ही राहा बिनघोर, मी त्यांना समजून सांगते. आणि आबे भाऊजी लई समजूतदार आहे, कळेल त्यांना. आजा कधी येणार आहे? येत्यालाच आता. तो आल्यावर माझा फोन आलता म्हणून सांग बर का. ठेवू का? जेडे, कुठे होतीस ग? किती वेळ झाला वाट बघते मी तुझी. का नवीन स्थळ आणलंय वाटतं?
टोमणं मारू नकोस. कुठं होतीस ती सांग आधी. गेलते कोणाला तरी भेटायला. कुणाला आणि कुठं ग? मी कुठं का जाय ना, तुला काय करायचंय? जेडे, आम्ही तुला दुपारी बोललो तवा निघून गेलीस, ती आत्ता घरात येतीस. मला खरं खरं सांग, तुझ्या डोक्यात काय नवीन खेळ तर नाही ना चाललेला? खेळ म्हण, खेळ तर तुम्ही मांडून ठेवलाय माझा, मी नाही. लय वर तोंड करून बोलतीस ना, म्हणूनच ही येळ आली तुझ्यावर. हा असू देत. आणि काय ग, खेळ चालला असेल तरी तुला काय घेणं देणे त्याच्याशी? आहाहाहा. मला काय घेणं देणं नाही माझी, मलाच तर काळजी आहे तुझी. दुसरं कोणी विचारतं का तुला? मोठी आली काळजीवाली. तुझ्यासारखं नाही माझं, एकदा एक गोष्ट बोलायची आणि नंतर पलटायचं. काय पलटी खाल्ली ग? हा आता नाहीच आठवणार ना तुला. अगं 1000 एक वेळा तर बोलली असशील की मला, ते शीतलला घराबाहेर काढते, शीतलला घराबाहेर काढते. पण काय केलंस? उलट तीच लागली माझ्यासाठी स्थळ आणायला. आणि असं करत करत आहे ना, तीच मला घराबाहेर काढल आणि माझ्या पाठोपाठ तुला बी घराबाहेर काढल. मग अक्कल येईन तुला आणि मग बस बोंबलत. मी फेडरेशन अध्यक्ष, मी फेडरेशन अध्यक्ष. अगं ह्या पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्षाला घराबाहेर काढणारी ना, अजून जन्माला यायची. नुसतं बोलतच बस तू. पण मग एकदा घराबाहेर काढलं ना की कळल तुला. अगं ती काय एवढी साधी वाटते तुला? खाल्ल्या घरचं वासं मोजणारी आहे ती. होय, मी बी चांगलीच ओळखून आहे तिला. मी तरी काही साधी नाही. मस्त बारागावचं पाणी पिऊन आली ही पुष्पा. नुसतं पाणी पिऊन चालत नसतं मम्मी. एवढं लक्षात ठेव, इथं आज मी आहे म्हणून तू आहेस. एकदा का मी इथनं गेले, माझं लग्न झालं की मग नाही तुझं पाय पुसणं करून ठेवलं ते शितलीनी की विचारून घे. आणि मग ती तुझं करती का तू तिचं करती ते कळलंच तुला. लय वर तोंड करून बोलू नकोस. उगा आपलं उचलली जीवन लावली टाळ्याला. माझं पाय पुसणं करती म्हण. मी बरी का असं होऊन देईन? मी काय हातावर हात ठेवून बसणारी वाटली वय का तुला? काय करणार आहे तू? हा हा करून करून काय करणार? नुसतं बोलणार. आता तू बघच मी काय करते ती. मी बी तीच म्हणते. काय करणार आहेस तू? तुझं लग्न ठरू दे, मग कळल त्या शितलीला. आणि एकदा का लग्न झालं ना, मग तिचा बाप बी आवाज चढवणार नाही. असं कोणाशी लग्न लावून देणार आहे तू माझं? म्हणजे त्या तोला मोलाचं स्थळ आणणार आहे असं म्हणली ग मी. आता बघच तू तुझ्यासाठी काय स्थळ आणते मी. आता तुझ्या डोक्यात काय चाललंय ते तुलाच माहिती. आता माझ्या लग्नाचा आणि त्या शितलीचा काय संबंध आहे? काय नाही, येळ आली ना की मग कळेल सगळं. आता चला गेलायला. तिच्या डोक्यात काय तर चालू आहे जे ती मला सांगत नाही. आणि हिनं कुठलं तरी स्थळ बी ठरवून ठेवलंय जे फक्त तिलाच माहिती. पण कोण असेल तो मुलगा? माहिती करून घ्यायलाच पाहिजे.